त्यानंतर त्या मुलाला काय वाटत असेल, त्याला किती वेदना होत असतील हे आम्ही समजू शकतो। त्यामुळे जर ते तशा पद्धतीची मागणी करत असतील तर मला वाटतं की या संदर्भामध्ये योग्य ती चौकशी होईलच। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा अधिवेशनामध्ये आश्वासन दिलंय की अगदी म्हणजे कुणीही कितीही मोठा बापाचा असला तरी कुणाला पाठीशी घालणार नाही असं ते बोललेत। त्यामुळे मला वाटतं की केवळ पवार कुटुंबियालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतं की अजितदादांच्या संदर्भात जे घडलं त्याची निष्पक्ष चौकशी नक्की होईल आणि सरकार त्यांना न्याय देईल। गणेश नाईक पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर असताना पाहायला मिळतात। विरोधी टीका जी आहे गणेश नाईक करतात। ठाण्याचा शिवाय कुणाला चुकीचा सांगितला गेलाय तो इतिहास काय तुम्हाला माहिती आहे असं देखील हे बघा, गणेश नाईकांच्या सारखं व्यक्तिमत्व ज्यांचा स्वतःचा इतिहास हा किती वादग्रस्त आहे हे ठाण्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळे ज्यांचा स्वतःचा इतिहास वादग्रस्त आहे त्यांनी दुसऱ्याच्या वर्तमानावर बोलायला गेलं तर मग भविष्य किती खराब होतं हे जनता तुम्हाला दाखवून देईल। त्यामुळे गणेश नाईकांच्यासाठी सध्या तरी फक्त एवढंच की जो खुद शीशे के घर में रहते हैं ना वो दूसरों पे पत्थर फेंका नहीं करते।